छत्रपती संभाजीनगरमध्ये नुकत्याच सुरू झालेला स्मार्ट ट्रॅफिक सिग्नल योजना ही शहरातील ट्रॅफिक समस्यांवर एक नवा आणि आधुनिक तोडगा ठरलेली आहे। पारंपरिक ट्रॅफिक सिग्नल्सच्या तुलनेत या सिग्नल्समध्ये एआयचा वापर करण्यात आला असून ज्यामुळे ट्रॅफिकचा प्रवाह अधिक सुरळीत बनवण्यासाठी आणि अपघातांची शक्यता कमी करण्यासाठी मार्गदर्शन मिळते। या योजनेचा प्रभाव शहरातील वाहतुकीवर कसा पडणार आहे हे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। नमस्कार, मी शिवानी आणि आपण पाहत आहात सत्य पे सत्ता, म्हणजेच थोडक्यात पण महत्त्वाचं। सध्याच्या ट्रॅफिक सिग्नल्समध्ये बऱ्याचदा ट्रॅफिकला सुसंगत वेळा दिल्या जात नाहीत, ज्यामुळे काही महत्त्वाच्या ठिकाणी अत्याधिक गर्दी होते तर काही ठिकाणी गाड्या अनावश्यक थांबतात। मात्र या स्मार्ट सिटी ट्रॅफिक सिग्नल्सच्या माध्यमातून एआय आधारित कॅमेरा आणि सेन्सर असतात जे वाहतूक प्रवाहाचा सतत अभ्यास करतात आणि त्यानुसार ग्रीन व रेड लाईटची वेळापत्रक आपोआप समायोजित करण्यात येते। याचा अर्थ असा की ज्या रस्त्यावर जास्त वाहने असतील त्या दिशेने अधिक वेळ ग्रीन लाईट दिली जाते तर कमी वाहनांसाठी थोडा वेळ कमी ठेवला जातो, त्यामुळे ट्रॅफिक सुसंगत आणि निरंतर वाहत राहते। छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रामुख्याने क्रांती चौक आणि 7 हिल चौक येथे ही योजना प्रथम अंमलात आणण्यात आली आहे। या ठिकाणी एआय आधारित सिग्नल्स बसवून ट्रॅफिकचे ओझे कमी करण्यात आले। या सिग्नल्समध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपत्कालीन वाहनांना प्राधान्य देणारी व्यवस्था, ॲम्ब्युलन्स, फायर ब्रिगेड किंवा इतर कोणत्याही आपत्कालीन वाहनांना ट्रॅफिकमध्ये अडथळा येऊ नये यासाठी सिग्नल्स यांचा येण्याच्या दिशेने तात्काळ ग्रीन सिग्नल देतात। ही सुविधा जीवन वाचवण्यास अत्यंत महत्त्वाची ठरते। योजनेच्या सुरुवातीपासूनच शहरातील ट्रॅफिक पोलिसांनी या नव्या तंत्रज्ञानाचं स्वागत केले आहे। त्यांचा दावा आहे की ही सिग्नल्स शहरातील विविध प्रकारच्या ट्रॅफिक समस्या सोडविण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतील। ट्रॅफिक जाममुळे होणारा वेळेचा अभाव, इंधनाचा अपव्यय तसेच प्रदूषण कमी होण्याचा ही योजना महत्त्वाची ठरणार आहे। त्याच वेळी ट्रॅफिक पोलिसांचे नियंत्रणही अधिक प्रभावी होईल आणि त्यांना गर्दी व्यवस्थापित करण्यासाठी कमी मानसिक ताण येईल। स्मार्ट ट्रॅफिक सिग्नल्समध्ये संगणक प्रणाली वाहतूक प्रवाह, रस्त्यावरील जड वाहने तसेच पदचारी हालचाल यांचा अभ्यास करून प्रत्येक वेळेला योग्य प्राधान्य ठरवते। त्यामुळे पायी जाणाऱ्या लोकांची सुद्धा सुरक्षितताही वाढते। ट्रॅफिकला नियंत्रण करणे म्हणजेच फक्त गाड्यांचा वेग नियंत्रित करणे नाही, तर विविध अपघातांपासून रस्ता सुरक्षित करणे देखील यामध्ये येते। या योजनेमुळे नफा होईल असं केवळ नागरिकांनाच नाही तर व्यापारी वर्गालाही वाटत आहे, कारण गर्दी कमी झाल्यामुळे वाहतूक सुरळीत होणार, शहरातील लोकांच्या दैनंदिन प्रवासाचा वेळ वाचेल, ज्याचा परिणाम आर्थिकदृष्ट्या सकारात्मक ठरेल। तसेच प्रदूषणामुळे होणाऱ्या आरोग्य समस्या देखील यामुळे कमी होण्याची शक्यता आहे। या योजनेचा आणखी विस्तारीकरण करणे तसेच इतर मुख्य चौकांवरही एआय आधारित स्मार्ट ट्रॅफिक सिग्नल्स बसवण्याचे नियोजन हा उपक्रम फक्त छत्रपती संभाजीनगर पुरताच मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्रात पसरवण्याचा मानस आहे। यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना अधिक सुरक्षित आणि जलद वाहतूक सुविधा मिळेल। वाहतूक प्रशासनाने नागरिकांनाही विनंती केली आहे की या योजनेचा योग्य वापर करून नियमांचे पालन करावे, तसेच आपत्कालीन वाहनांना मार्ग मोकळा करून दिल्यास या योजनेची परिणिती आणखी चांगली होईल। या संपूर्ण स्मार्ट ट्रॅफिक सिग्नलच्या योजनेचा पर्यटन आणि शहराच्या सुरक्षिततेतही वाढ होणार आहे। व्यापारी वर्गाचा विश्वास आहे की गर्दी कमी झाल्यामुळे ग्राहकांना दुकानापर्यंत पोहोचणे सुलभ होईल। यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थाही बळकट होईल। तसेच या योजनेविषयी शहरातील काही सामान्य नागरिकांचे अनुभव आहेत की आतापर्यंतच्या पारंपरिक सिग्नल्सच्या तुलनेत एआय सिग्नल्सने वेळ आणि ट्रॅफिकच्या अडथळ्यांमध्ये लक्षणीय फरक आणला आहे। यामुळे अनेकांनी या योजनेचे प्रोत्साहन केले आहे आणि ही यंत्रणा अधिक प्रभावी पद्धतीने चालावी यासाठी प्रशासनाला सूचना दिल्या आहेत। संपूर्ण योजनेचा उद्देश हा आहे छत्रपती संभाजीनगरातील ट्रॅफिकला अधिक संघटित, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक व्यवस्थापित करणे। आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शहरात ट्रॅफिकची समस्या लवकरात लवकर कमी करणे हा या योजनेचा मुख्य हेतू आहे। तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कमेंट करून सांगा। आणखीन अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी पाहत रहा सत्य पे सत्ता, म्हणजेच थोडक्यात पण महत्त्वाचं। 2 महिन्यानंतर सिंगापूर ब्रांचला प्रमोशन होतंय तुझं, कॉंग्रॅच्युलेशन्स। काय ग, तुला आनंद नाही झाला? मॅडम, तुम्हाला माहितीच आहे की मला पीसीओडीचा त्रास आहे। दिवसभर फटीग असतो, सारखा मूड स्विंग होतो। उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची? अगं, एवढं सिरियस नाहीये ते, त्यावर सोपा उपाय आहे। डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक। अगं, किती जणींनी तिथे उपचार घेतलेत। महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत।